मोठा आंतरराष्ट्रीय रॅकेट याच्यावर काम करते की समाजाच्या दृष्टीने जे खलनायक आहेत त्यांचं तुम्ही महिमा मंडन करा. रावण मोठा होता, रावण मोठा होता, राम दुष्ट होता. जर आधी गणपतीची पूजा केली नाही तर पुढचे सगळे विधी होऊन काही उपयोग नाही. मग शंकर पार्वतीच्या लग्नाचं काय करणार? हत्तीचं डोकं आणि माणसाचं शरीर याची एकत्र सर्जरी होते का? जे मुळात विज्ञानाचं पुस्तक नाही आहे त्याच्यात विज्ञान का तुम्ही शोधायला जाता? मारुतीचं आडनाव सांगा. मारुतीरायाची बुद्धिमत्ता बघ, वक्तृत्व बघ, कार्यशक्ती बघ. पंढरपूरला जाणाऱ्या गाड्यांमध्ये सुद्धा सगळ्या सीटच्या आसपास इतकं पचापचा थुंकलेलं असतं. आमचे बाबा तर म्हणायचे म्हणून बहुतेक रागवून सरकारने एसटीचा रंग लाल करून टाकला. कामच देव आहे असा याचा अर्थ होत नाही. कामही देवा इतकंच महत्वाचं आहे. सांगे वडिलांची कीर्ती आणि स्वदेशी भोगी विपत्ती. शत्रूकडून मेल्या जोडे खातो. महाराजांनी आमच्या असं केलं, महाराजांनी तसं केलं. काय महाराजांची तब्येत होती, तू एकदा आरशासमोर बरोबर सांग तुझी तब्येत काय सांगते. त्या काळात तर कीर्तनाकडे इतक्या वाईट नजरेने बघायची माणसं. वाईट नजरे म्हणजे आता शिवछत्रपतींनी केलेला एवढा मोठा त्यांचा पराक्रम हा 70 नंतर ऐकून आता हे काय करणार आहे? ही जी आता युद्धजन्य परिस्थिती झाली त्याचा किती त्रास होतो. अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षाचा नातू सुद्धा प्रदूषणानेच मरणार आणि इराणचीही नातवंड पंतवंड प्रदूषणानेच मरणार. हा विचार का नाही यांच्या मनात येऊ शकत? अवघड वाटतं. आजच्या या व्हॉइस टॉकचा विषय असा आहे की आजच्या काळात कीर्तन कसं रेलेव्हंट आहे. कारण मी आत्ताच्या काळाची म्हणून या पिढीला रिप्रेझेंट करणार आहे आणि मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की हे नेमकं जे तुमचं कार्य आहे ते आजच्या पिढीसाठी कसं उपयुक्त आहे. सुरुवातीला मला हे जाणून घ्यायचं आहे की अध्यात्म किंवा स्पिरिच्युअलिटी आपण जे म्हणत असतो तर याचा अर्थच फार मला जड वाटतोय. म्हणजे मला माहिती नाही आहे त्यामुळे त्याच्या खोलात शिरायचा मी प्रयत्नच करत नाही आणि मी वरवरचं बोलत राहते, ऐकत राहते. तर मला तुमच्याकडून आजच्या पिढीला कळेल अशा भाषेत ऐकून घ्यायचं आहे की नक्की अध्यात्म म्हणजे काय. म्हणजे मला माहिती आहे की संत गाडगेबाबांना स्वच्छतेत अध्यात्म दिसलं, तर नेमकं प्रत्येकाचं अध्यात्म वेगळं असतं का आणि त्याची खरोखरीच व्याख्या काय आहे. हा एपिसोड आपल्यापर्यंत घेऊन येण्याचं श्रेय जातं ॲम्बिशन्स क्लासेस यांना. या क्लासेसचे सर्वेसर्वा कौस्तुभ अत्रे सर यांनी आजवर असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं आयुष्य खरंच सुलभ केलं आहे. जर तुम्हालाही कॉमर्स या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करायची असेल तर ॲम्बिशन्स क्लासेसना एकदा नक्की भेट द्या. कारण इथे ॲम्बिशन्सना मिळतं योग्य डिरेक्शन. अध्यात्म शब्दामध्ये 2 शब्द जोडलेत. आधी आत्म. आणि प्रत्येक माणसाला हा त्याच्या जीवनामध्ये अनुभव असतोच की एकाच ठिकाणी 2 वृत्ती राहत असतात. शरीर काहीतरी वेगळं सांगत असतं आणि आतला आवाज काहीतरी वेगळं सांगत असतो. आणि बऱ्याच वेळेला आपण आतल्या आवाजाला जास्त महत्त्व देतो की एखाद्याचा स्वाभिमान दुखावला असेल, काही अपमान झाला असेल तर तो अन्न सोडून देतो पहिला. म्हणजे एका बाजूला शरीर सांगत असतं की अन्नाची आवश्यकता आहे, पण आतला आवाज सांगत असतो घ्यायचं नाही आहे आणि ते त्याच्यावरती आधिपत्य गाजवत असतं आणि शरीर त्याचं ऐकत असतं. आणि मग जेव्हा केव्हा ते सॉरी होतं त्याच्यानंतर तो आलव करतो, आता तू खायला हरकत नाही. आणि तेव्हा आपल्या लक्षात येतं आणि जाणवतं की एकाच ठिकाणी 2 वेगळे कोणतरी लोक राहत आहेत. शरीर नावाचं काहीतरी एक वेगळं प्रकरण राहत आहे आणि आत्मा नावाचं एक वेगळं प्रकरण आपल्यामध्ये राहत आहे की जे कंट्रोल करत आहे सगळ्या बॉडीला किंवा सगळ्या भावनांना, फिलिंग्सला. तेव्हा त्याच्या दिशेनं किंवा त्याच्या दर्शनासाठी किंवा त्याच्या अधिक व्यापक दर्शनासाठी हे क्षणिक दर्शन झालं. ते काही क्षणाचे अनुभव झाले. पण याच्यापेक्षा विशाल अनुभवासाठी त्याच्या दिशेनं थोडीशी वाटचाल करणं ते अध्यात्म. आज जाऊन त्या आत्मतत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी स्पिरिच्युअल म्हणजे ध्यानधारणा. ध्यानामध्ये आपण बेसिकली करतो काय तर डोळे मिटून ज्या वृत्ती बाहेर धावत असतात त्या थोड्या आतमध्ये वळवून आतच आपल्या आनंदाचा एक मोठा साठा आहे. त्या साठ्याची पहिली सुरुवात साधारणतः शांतता, समाधान अशा तऱ्हेची आहे. आणि साधारणतः थोडी ध्यानधारणा, स्पिरिच्युअलिटी असलेली माणसं थोड्याशा संकटांनी निराश होणं किंवा चिडचिड होणं हे करत नाहीत. ते ऑटोमॅटिकली शांततेकडे जातात, एका आनंदाच्याकडे जातात, एका पीसकडे जायला लागतात. तेव्हा अशा रस्त्याने वाटचाल करणं
धार्मिक हा शब्द वेगळा आहे. धार्मिकमध्ये तुमच्या सगळ्या उपासना, दानधर्म, अनुष्ठानं, यात्रा हे सगळं काही आलं. बरोबर. तर धार्मिकतेतनं साधायचं आहे का तर अध्यात्म, की ह्या सगळ्या उपासने तर तुम्हाला मिळवायचं आहे का तर तुम्ही आत्मदर्शनाच्या दिशेनं किंवा आत्मिक आनंदाच्या दिशेनं काहीतरी वाटचाल केली पाहिजे. शरीराला आहे ते सुख आहे, आत्म्याला आहे तो आनंद आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आता आपण मुलांच्या दृष्टीनंच काम करतोय तर त्यांचंच उदाहरण छोटंसं घेतलं तर शाळेमध्ये वाढदिवसाला पूर्वी आमच्याही लहानपणी ते चॉकलेट वाटायचे. तर एखाद्या भावाला असं वाटलं की नाही बा बहीण तर आपल्या अजून शाळेत जात नाही तर तिला चॉकलेट कसं मिळणार, त्याने चॉकलेट ठेवणार खिशात तो आणि घरी गेल्यावर तो आपल्या बहिणीला देतो. आणि नेहमीचा अनुभव असतो ती जर शाळेत न जाणारी बहीण असेल इतकी लहान तर ती घरभर ती दाखवत फिरते पहिल्यांदा ते चॉकलेट, माझ्या दादानी आणलं मग ती खाते. आता आपल्या परिभाषेमध्ये चॉकलेट खाण्याचं सुख तिला आहे पण आनंद भावाला आहे. हा आनंद कशाचा मिळाला, हा आत्म्याचा आनंद मिळाला. आत्मिक काहीतरी चांगलं केल्याचा त्याला आनंद मिळाला. तर शरीराचा आनंद कुठलाच नाही मिळालेला. आणि ही आनंद अवस्था कशी आहे, ही न संपणारी आहे. चॉकलेट संपेल, चॉकलेट संपलं, खाण्याचं सुख संपलं, पण माझ्या भावाने माझी आठवण ठेवून चॉकलेट आणलं होतं, हा आनंद कधी संपेल. मी ताईला चॉकलेट दिलं तर हा आनंद कधी संपेल. म्हणून सुखाला महत्त्व नाही असं नाही, पण सुखापेक्षा आनंदाकडे आपल्या वृत्तींची वाटचाल करणं, यासाठी काही ना काही प्रयत्न करणं. मग आता आपण कित्येक वेळेला आपल्या या नवीन पिढीतली सुद्धा किती सुंदर सुंदर मुलं काम करतात की आपल्या मनाशी आवड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न करतात. बेटर आहे, त्या ठिकाणी पॅकेज कमी असेल, पॅकेज कमी असल्यामुळे त्याला सुविधा कमी असतील, म्हणजे पुन्हा आपलं गणित ते सिद्धच होत आहे. सुविधा या फक्त सुख देणार आहे, तो शरीराचा विषय आहे. पण मला माझ्या आवडीचं काम करायला मिळत आहे, त्याच्यात थोडी मला कष्ट जास्त पडले, ओके ना, माझ्या आत्म्याला आनंद आहे ना, माझ्या स्वतःच्या आत्मतत्वाला आनंद आहे. तेव्हा तू म्हणलीस ते अगदी बरोबर आहे की अलीकडच्या काळामध्ये मोठ्या लोकांचा उगाचच गैरसमज असतो. त्यांना असं वाटतं की आपण तरुण नव्हतोच पूर्वी. असं काही नाही, आपणही लहान होतो, आपणही तरुण होतो, म्हणून तरच आपण मोठे झालो. तर मुलं कधीच चुकीची नाही आहेत, आम्हाला त्यांना ओळखायला चूक होत राहते. त्यामुळं ते सुद्धा आत्म्याच्या आनंदासाठी प्रयत्न करतच असतात. फक्त आम्हाला त्यांना नीट काही रस्ता दाखवता येत नाही आणि मग वेगळ्या रस्त्याला जाणं होतं, कुठेतरी आनंद शोधण्याच्या निमित्ताने चूक होऊ शकते. बरोबर. तर ती गडबड होऊ नये यासाठी कीर्तनाची एक छोटी आवश्यकता नक्की आहे की ज्यायोगे त्याला करेक्ट रस्ता कळेल. तो या रस्त्यानं जायला उत्सुकच आहे, तो वेगवेगळ्या दिशांनी या रस्त्याकडे जाण्यासाठी प्रयत्नही करतो आहे, पण त्याला अधिक चांगलं योग्य मार्गदर्शन कीर्तनाच्या द्वारे होऊ शकतं असं वाटतं. आता आणखीन काही मुद्दे आहेत ते तुझ्या बोलण्यात आपण पुढे करू. जसं तुम्ही अध्यात्माची व्याख्या मला समजावून सांगितली एका चॉकलेटमधून, तसं मला कीर्तनाची पण ऐकायची. म्हणजे कीर्तन म्हणजे नेमकं काय, म्हणजे पूर्वी असं म्हटलं जायचं की कीर्तनामुळे प्रबोधन व्हायचं आणि त्यातनं थोडंफार मनोरंजन लोक करून घ्यायची, कारण टी व्ही नव्हते, बाकी मोबाईल फोन्स नव्हते. पण आता ते मनोरंजन जास्त आणि प्रबोधन होतंय का असं साधारण झालंय. हो ना. कीर्तन शब्दाचाही अर्थ कीर्तीचं गायन, कीर्ती अधिक गायन किंवा कीर्ती अधिक कथन, देवाच्या किंवा देवभक्तांच्या कीर्तीचं कथन करणं किंवा गायन करणं. अर्थात ते सुद्धा कशाला करणं, कारण त्याचं अनुकरण करायची लोकांना इच्छा व्हावी, त्याच्यातून एक संस्कार व्हावा, एक आचार धर्म त्यांना कळावा, यासाठी गायन. तर तू म्हणाली तेही बरोबर की जुन्या काळामध्ये प्रबोधनात्मक विषय लोकांपर्यंत पोचायला एकच माध्यम होतं आणि तेच करमणुकीचंही साधन त्यामुळे झालं. अलीकडच्या काळात थोडी करमणूक वाढली, प्रबोधनाचं माध्यम थोडं कमी झालं. हे कितीही सत्य असलं तरी अजूनही म्हणजे अनादी काळापासून आत्तापर्यंत, अनादी काळ म्हणता येईल तो नारदांचा, मी पहिले कीर्तनकार मी नारद मानतो की जे त्रेतायुगामध्ये, द्वापारयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये ते सगळीकडे फिरत राहायचे, म्हणजे आद्य पत्रकारही तेच, सगळीकडे बातम्या जमा करणं आणि त्या तशाच्या तशा नाही सांगायच्या, त्याचा जो परिणाम पाहिजे साधायचा आहे तशा ते एडिट करायच्या आणि त्या पद्धतीनं सांगायच्या. आणि त्याबरोबर वीणा हातामध्ये घेऊन, म्हणजे आम्हाला खरंच काही वेळेला कौतुक असं वाटतं की अलीकडे आपण साधारणतः वन मॅन ऑर्केस्ट्राला खूप महत्त्व देतो, किंमत देतो, की त्याला एक आदर देतो
की अरे कसला ग्रेट माणूस आहे राव, तोच गिटार वाजवतो, तोच ड्रमसेट पण वाजवतो, तोच गातो, तोच डान्स पण करतो. पण हे ग्रेट आहे, यात वादच नाही. पण हे नारद मुनींनी पण केले, पण त्यांना मी ग्रेट नाही म्हणत. ते एकाच वेळेला वीणा वाजवत आहेत, एकाच वेळेला चिपळ्या वाजवतात, एकाच वेळेला नृत्य करतात, एकाच वेळेला ते गायन करतात. आणि इतकं करून ते वेगवेगळ्या कथा एकमेकाला सांगत राहतात. कीर्तनाचे प्रकार किती हा त्याचा विषय जरी नसला तरी साधारणतः महाराष्ट्रामध्येच कीर्तनाच्या 4-5 विधा वेगवेगळे प्रकार चालू आहेत. महाराष्ट्राबाहेर बऱ्याचशा ठिकाणी कीर्तन या शब्दाचा अर्थ संतांनी केलेल्या रचनांचं गायन इतकाच घेतला जातो. त्याचा अर्थ सांगायला लागला तर त्याला ते प्रवचन किंवा कथा म्हणतात. महाराष्ट्रामध्येच ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या आहेत की तुम्ही संतांची रचना गायची पण आहे आणि समजावून पण सांगायची आहे. कारण ते नुसती गाऊन अर्थ कळत नाही किंवा त्या अर्थाच्या मागे जाण्याची इच्छा प्राप्त होत नाही, त्या अर्थात काही मजा आहे असं कळत नाही. म्हणून इकडच्या कीर्तनामध्ये एक अभंग म्हणायचा, त्याचा अर्थ सांगायचा आणि या अर्थाप्रमाणे वागल्यामुळं कोणाचं काय कल्याण झालं किंवा त्यांनी समाजाचं कसं कल्याण केलं अशी एखादी गोष्ट सांगायची. हा ढोबळमानेने कीर्तनाचा एक फॉर्मॅट आहे. आणि आता ती गोष्ट सांगायची असल्यामुळे ॲटोमॅटिकली ती इंटरेस्टिंग करण्यासाठी मग इतर सगळे अभिनय, संगीत, वाद्य आणि मग त्या संगीताची सुद्धा अनेक प्रवाह. म्हणजे आता तुम्हा मुलांना आश्चर्य वाटेल, पण अशा काळामध्ये लोकांना चमकून टाकेल असे प्रकार आमच्या वडिलांनी केले होते. की बाबांचा कालखंड म्हणजे आता एक 50-60 वर्षापूर्वीचा सुद्धा धरायला हरकत नाही. त्या काळात तर कीर्तनाकडे इतक्या वाईट नजरेनं बघायची माणसं, वाईट नजरे म्हणजे 60 नंतर कीर्तन ऐकायचं, 70 नंतर. कॉलेजच्या मुलांनी हे ऐकण्याची वस्तू नाही. लहान मुलं आली तर त्यांना ते ओरडायचे, तुझं काय वय का कीर्तनाला जायचं, हो बाहेर म्हणायचे. आणि बाबांना वाटायचं काय गंमत आहे, मी जी चरित्र सांगतोय ती सगळी तरुणांची आहेत. ज्ञानेश्वरांचं मी चरित्र सांगतोय, त्यांनी ज्ञानेश्वरीचं लेखन 14व्या-16व्या वर्षी केलेलं. शिवछत्रपतींच्या बद्दल मी सांगतोय, त्यांनी स्वराज्याची शपथ 14-15व्या वर्षी घेतलेली. त्यांचे पराक्रम, आता शिवछत्रपतींनी केलेला एवढा मोठा त्यांचा पराक्रम हा 70 नंतर ऐकून आता हे काय करणार आहेत म्हणजे लोक, म्हणजे पण ती एक वृत्ती होऊन गेली होती. किंवा त्यांचा एक गैरसमज झाला होता की कीर्तनात फक्त वैराग्य शिकवतात. आता जेव्हा वैराग्य घ्यायचे तेव्हा ऐकू, आधी कशाला ऐका. तर असं नाही आहे. जरी उपासना, ध्यानधारणा हा कीर्तनाचा विषय असला तरी सुद्धा तो रोजची सगळी कामं करूनही करता येतो ना. आणि किंबहुना तो तारुण्यातच केला तर नैराश्याने जिथे आत्महत्येची शक्यता जास्त, अशाच वेळेला त्याची मानसिक ताकद वाढवून ठेवली तर ती जास्त बरी नव्हे का. म्हणून खरं लहानपणापासूनच त्या उपासनेचा आग्रह होता. तर बाबांनी तेव्हा अशी गंमत केली की तरुणांना कुठली गाणी आवडतात तसं गाणं कीर्तनात घ्यायचं. म्हणजे त्या काळामध्ये 14वी का चांद हो या आफताब हो, बापरे, म्हणजे 90% सगळ्या मुलांच्या ओठावरती ते गाणं होतं. आणि बाबांचा कीर्तनातला विषय की मेडिटेशनचा अभ्यास हा लहानपणापासून केला पाहिजे, 5व्या वर्षापासून सुद्धा केला पाहिजे. त्याचा डे टू डे उपयोग नाही कळत, पण जेव्हा एखादा खड्डा लागेल तेव्हा नक्की त्याचा उपयोग कळेल तुला. पण त्याच्यासाठी तू काम करत राहा. तर हे सांगण्यासाठी मग ध्रुवाची कथा सांगणार. ऐक ध्रुवाची कथा म्हणजे काय जाम बोरिंग, कुठल्या कथा सांगतात या आपले बुवा. आणि मग ती कथा सांगत असताना ती आग्रहाने आणलेली मुलं असायची, ऐक रे 10 मिनिटं ऐक, नाही आवडलं तर जा. जायच्या तयारीत असलेली. मग त्या गोष्टीत बाबा त्या अंतर्भाव करायचे की उत्तानपाद राजा तो म्हणला, ध्रुवा तू तपश्चर्येला चाललास, अरे माझ्याकडून तू काहीतरी घेऊन जा, एक वडील म्हणून मला काहीतरी तुला या तुझ्या प्रकल्पात द्यायची इच्छा आहे. म्हणजे द्या. म्हणजे काय द्याल, आशीर्वाद द्या. काय आशीर्वाद देऊ. तर त्या आशीर्वादाचं गाणं ते 14वी का चांद हो या प्रकारात म्हणायचे. कैलासीचा सांभ हो वा लक्ष्मीकांत हो, कोणीही हो परंतु ध्रुवा भाग्यवान हो. कैलासीचा सांभ. आणि या एका गाण्यासाठी ते सगळं 2 तास कीर्तन ऐकायचे आणि नंतर म्हणायचे, उद्या पण असं एखादं गाणं म्हणा बरं का बुवा.
काही टेक्निक्स त्यावेळेला वापरली होती. पण अर्थात आता कसं झालं, आता लोकांना हे आवडेन असं झालं, याचं कारण थोडंसं असं आहे, त्या चालीवर एखादं भक्तिगीत करणं वेगळं. आता लोकांनी थोडा गैरसमज काय केला, त्यांनी अभंगालाच या चाली लावायला सुरुवात केली, तेव्हा तो वीट यायला लागला. म्हणजे तुम्हाला एखादी चाल लोकप्रिय आहे तर त्याच्यावर तुम्ही वेगळं भक्तिगीत करा, ते गा. पण रूप पाहता लोचनी याला जर तुम्ही चित्रविचित्र चालीमध्ये गायला लागलात तर ते लोकांना पसंत होणार नाही. त्यामुळे मग अलीकडच्या लोकांना ते चित्रपट संगीताला इकडे आणणं थोडं नापसंत झालं. पण मध्यंतरीचा काळ असा होता की जिथे त्याच्यावर चांगल्या तऱ्हेनं भक्तिगीत येतं तेव्हा ते मान्य होतं. पण शेवटी हा प्रयत्न कोणासाठी की तरुण पिढी याच्याकडे थोडीशी आकर्षित व्हावी आणि त्यांनी ह्या सगळ्या तरुणांच्या कथा आहेत कीर्तनामध्ये ज्या आहेत त्या ऐकाव्यात आणि थोडं त्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न व्हावा. नाही तर ध्रुवाच्या कथेमध्ये आपल्याला जाणवतं ना की सावत्राईने त्याचा अपमान केलाय. आजच्या सिनेमाच्या कथेप्रमाणे काय होईल, तो गुन्हेगार होईल, तो डाकू होईल. सावत्राई मला असं असं बोलले, आता दाखवतोच तिला काय दाखवायचं ते, का बापाला आता खतम करतो, उद्ध्वस्त. या सगळ्या गोंधळापेक्षा मी माझ्या अभ्यासाने एक असा मोठा होतो की ऑटोमॅटिकली सगळं थांबेल आणि सगळे माझ्या प्रेमाने माझ्याबरोबर येतील. अशा तऱ्हेचं व्यक्तिमत्व घडवणं हे सामाजिक शांततेच्या दृष्टीनं गरजेचं नाही का? अनेक मोठ्या माणसांची चरित्र बहुतांशी अशीच आहेत की ते छळले गेले, पण याचा बदला म्हणून त्यांनी समाजाला छळलं नाही. त्या उलट त्यांनी समाजाला शिक्षक म्हणून ते जास्त उभे राहिले. ज्ञानेश्वरांनी छळलं, पण म्हणून खून का बदला बदले से लेंगे वगैरे हे असलं सगळं काही न करता याच समाजाला आपल्या प्रभावाने आपल्या पायाशी आणलं. म्हणून अशा काळात हे खरं म्हणतात की कीर्तन खूप गरजेचं आहे की आज मुलं खरंच एका आनंदाच्या शोधात आहेत आणि त्यांना तो योग्य पद्धतीनं ध्यानधारणेचा किंवा अध्यात्माचा किंवा अशा तऱ्हेनं समाजासाठी केलेल्या त्यागाचा, कुटुंबासाठी केलेल्या काहीतरी त्याग असा आनंद जर आपण शिकवत राहिलो, कीर्तनातून सांगत राहिलो, कीर्ती म्हणजे या कथा सांगत राहिलो, तर निश्चित त्यांच्यावर चांगला परिणाम होतो. आणि ते प्रबोधनाचं साधन पहिल्यापासून आहेच आणि आजही आहे. अलीकडे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर ज्या कथा आल्या आहेत, हाय 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 हाय, बरं त्यांना कोणी विचारत पण नाही की याला काय कुठल्या ग्रंथाचा आधार आहे. तुझ्या मनाला आलं की तू आपल्या संतांच्या जीवनावर वाटेल ते सांगतोयस माणसा. पण तुमच्या पाहण्यातच काही आलं प्रचंड आहे. म्हणजे रामेश्वराचं मंदिर रामाला बांधायचं होतं आणि मंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी कुठला चांगला ब्राह्मण मिळत नव्हता, तर त्यांनी रावणाला बोलवलं आणि आता रावणाशी युद्ध करायला त्यांना जायचं होतं. तर रावण किती मनाने मोठा होता, तर माझ्याशीच युद्ध करायला आलेल्या रामाच्या मंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी तो पुरोहित म्हणून गेला. आज कुठल्या कथा काढताय शोधून. अर्थात याचं दुसरी एक फार विचित्र कारण आहे की एक मोठा आंतरराष्ट्रीय रॅकेट याच्यावर काम करते की समाजाच्या दृष्टीने जे खलनायक आहेत त्यांचं तुम्ही महिमा मंडन करा. म्हणजे ज्यायोगी रावण मोठा होता, रावण मोठा होता, रावण मोठा होता असं लोकांच्या मनात बसलं की ॲटोमॅटिक राम दुष्ट होता किंवा राम फेल्युअर होता असं होत राहील आणि मग ती रामावरची भक्ती किंवा रामावरच्या निष्ठा थोड्या प्रमाणात कमी होतील बुवा लोकांच्या. अशा तऱ्हेचे रॅकेट असतं त्याच्यामागे. किंवा समर्थांची पत्नी याची एक एवढी मोठी कादंबरी लिहिली होती, म्हणजे पटकथा जर म्हणायची तर 3 वर्ष चालेल एवढे एपिसोड केले होते. पण जी मुळातच कथा कंटेंटच खोटा आहे की ज्या लग्नातून समर्थ निघून गेले, 2 दिवस त्यांची वाट पाहिली, तो काही सापडत नाही माणूस म्हटल्यानंतर त्या मुलीचं त्याच मांडवामध्ये दुसऱ्या माणसाची लग्न झाल्याची कथा इतिहासात लिहिली आहे. तर ही कथा असताना ती समर्थांच्यासाठी एकटीच कशी एकनिष्ठ राहिली, नामुक कसं झालं, तमुक कसं झालं, या सगळ्या पटकथा म्हणजे 0 कंटेंटवरती निर्माण झालेले नको ते सिनेमे. अशा तऱ्हेचे आमच्या कीर्तनाच्या किंवा पुराणाच्या माध्यमात सुद्धा काही फेक आणि फेल्युअर अनेक परफॉर्मन्स होतात, नाही असं नाही. पण तुम्ही म्हटलीस तसे आम्ही निवडताना साधारणतः त्याच्यातनं जाणारा संदेश चांगला आहे का नाही तो पहिला विचार करतो, तो या काळाला योग्य आहे का नाही. आणि मग त्याच्याबरोबरीनं त्याला नटवण्यासाठी आपण जे वापरतो ते त्या सभ्यतेला अनुसरून आहे का नाही हे साधारणतः पाहून कथांची निवड केली जाते. किंवा उत्सव कुठला आहे, कोणाचा आहे त्याच्याकडे पाहून निवड केली जाते. काही लोक त्याचे कॉम्बिनेशन सांगतात की आता हनुमान जयंती पण आहे, मग शिवराज्याभिषेक दिन पण आहे,
आता काय करू, दोन्हीचे एकत्र काहीतरी सांगा ना म्हटलं. पण त्याचं थोडं कॉम्बिनेशन, पण ठीक आहे, दोन्हीचा कंटेंट खूप छान आहे. मग शोधत बसायला लागतं काय कंटेंट आपल्याला करता येईल असा. तर अरे, मारुती रायाच्या शक्तीचं जागरण आईनं केलं आहे, तसं शिवरायांच्याही शक्तीचं जागरण आईनं केलं आहे. अशी मग सिमिलॅरिटी त्याच्यामध्ये घेऊन बरोबर. आपण विषय मांडूया का, आणि मग तो तितकाच चांगला होतो. सही आहे. इतके वर्ष तुम्ही आज या क्षेत्रात काम करताय, त्यामुळे इतकी लोक तुमच्या आजूबाजूला आली असतील. मला लोकांचे अनुभव ऐकायचे आहेत. काय वेगवेगळ्या पद्धतीची तऱ्हेची माणसं तुम्हाला भेटली आहेत आजवर, असे काही किस्से आठवतात का त्यांच्याबद्दलचे असता आपण प्रचंड सांगू प्रचंड शकता? म्हणजे दोन्ही प्रकारचे आहेत. हां. एक चांगले पण आहेत आणि यातनादायी पण आहेत. अरे बापरे. म्हणजे वात्रटपणा करण्यासाठी सुद्धा खूप येतात. आपले प्रत्येक मंगल कार्यामध्ये गणपतीची पूजा आधी करावी लागते असं तुम्ही तुमच्या कीर्तनात सांगितलं. म्हटलं हो सांगितलं. गणपतीची पूजा शास्त्रामध्ये आधी आहे. म्हणजे माझ्याकडे वास्तुशांत जरी असली तरी आधी गणपतीची पूजा मग वास्तूची. बरोबर. लग्नकार्य आहे, लग्नकार्यामध्ये अनेक विधी आहेत. सप्तपदी आहे, लाजा होम आहे, मंगलाष्टक आहेत वगैरे वगैरे, पण आधी गणपतीची पूजा मग बाकी. जर आधी गणपतीची पूजा केली नाही तर पुढचे सगळे विधी होऊन काही उपयोग नाही. ते बरोबर नाही झालं, बेकायदेशीर झालं. पण हा मला का आवडं प्रवचन ऐकू दे मलाच कळेना. म्हणजे बरं बाबा हे सगळं ऐकलं तुझं, मग मी काय करू याचं मी. नाही असं जर असेल तर महाराज तुम्ही हे लक्षात घ्या. काय पण शंकर पार्वतीच्या लग्नाचं काय करणार. हा काय छळ आहे म्हणलं मला. गणपती अजून जन्माला झालेला नाही ना तेव्हा. गणपती नाहीच मग गणपतीची पूजा कशी करणार. मग पूजा नाही केली म्हणजे तुम्ही ते लग्न बाद ठरवणार का की बरोबर लग्न झालेलं नाही. शंकर पार्वतीचं लग्न बाद ठरवायला म्हणून निघाला माणूस. म्हणजे मग आता अशा विद्वानाला काय उत्तर देणार तुम्ही. परमेश्वराच्या कृपेने संत साहित्य हे विपुल शक्तिवान आहे. त्याला म्हणलं तुम्ही तुकोबांच्या अभंगांचं काही वाचन केलंय का. पण मी नाही लक्षात येते मला तुम्ही काय वाचन केलं त्याचा. पण बाळा शास्त्रामध्ये आहे की शंकर पार्वतीच्या पोटी झाला तो गणेशाचा अवतार आहे. अवतार या शब्दाचा अर्थ काय असतो की याचा पूर्वी ते तत्व इथं विश्वात आहेच, ते अवतरित होतं. आणि असं जर म्हटलं तर मग शिवशंकर पार्वतीच्या पोटी जन्माला जर अवतार येणार असेल तर गणेश तत्व त्याच्याही पूर्वी अस्तित्वात आहे असाच या शब्दाचा अर्थ ध्वनीत होतो ना की अवतार झाला. मग त्या तत्वाची पूजा झाली तरी सुद्धा गणपतीची पूजा होण्यासारखंच आहे ना. पण फारसा अभ्यास न करता यांच्या लग्नात काय करायचं. नाहीतर मग हत्तीचं डोकं माणसाचं शरीर याची एकत्र सर्जरी होते का. म्हटलं तुला हे सर्जरीबद्दलची माहिती असलेलं पुस्तक आहे असं काही कल्पना आहे का. पुराण कशासाठी असतं. ते तुम्हाला सुसंस्कार तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी असतं. त्यासाठी कथा हे माध्यम आहे. जे मुळात विज्ञानाचं पुस्तक नाही आहे त्याच्यात विज्ञान का तुम्ही शोधायला जाता. त्याच्यामध्ये वेद सांगतात गजशब्देनं ओंकार उच्चते. गजशब्दाचा दुसरा अर्थ ओंकार असाही होतो. म्हणजे त्या आपल्या पुत्राला ओंकार स्वरूपी मस्तक दिलं. हे तुम्हाला एक मोठं अध्यात्म शिकवण्यासाठी केलेली एक छोटी गोष्ट असते. तर असे वात्रट खूप येतात की तुम्ही रामायण सगळं वाचलंय का. आपले वा हो अगदीच अगदी अगदी तपशिलाने वाचलंय का. बरं हो काय पाहिजे तुला. मारुतीचं आडनाव सांगा. आता हा जो काही प्रेक्षकांचा अनुभव असतो तो आनंद काय. मारुतीचं आडनाव सांगा. त्याच्याशी तुला काय करायचं आहे. तुला काही सोयरी करायची त्यांच्या घरामध्ये. आडनाव ऐकून तू काय करणार आहे. तू मारुती रायाची बुद्धिमत्ता बघ, वक्तृत्व बघ, कार्यशक्ती बघ. आडनाव सांगा. म्हणलं बाळा पूर्वीच्या काळात आडनाव असा विषयच नव्हता. कुलनाम असे. आणि कुलनाम आजही आहे ना की आफळे हे एका माणसाचं आडनाव नाहीच आहे. अनेक माणसांचं आडनाव आहे आफळे. बरोबर. कुठलंही आडनाव पाटील आडनाव तुम्ही जर घेतलं तर ते एका माणसाचं कधीच नसतं ते. त्यामुळं पाटील ही एक कम्युनिटी असते प्रचंड मोठी आणि त्याच्यातली ही एक फॅमिली आहे.
तर आजही सरकारी फॉर्म्सवर कुलनाम असंच बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं असतं. आडनाव हे आपण नंतर म्हटलो. तेव्हा बाळा आपल्याकडे परंपरेनुसार कुलनाम येतं आणि काढायचंच झालं तर त्या ठिकाणी राहणारा अशा अर्थी सुद्धा कुलनामा असतात. नगरला राहतात म्हणून नगरकर. बरोबर. तेव्हा आता तुला समाधान करून घ्यायचं असेल तर ते किष्किंधा नगरीत राहत होते. तेव्हा मारुती केसरी किष्किंधाकर असं एक तुझ्याकडे नाव लिहून टाक आणि माझं समाधान तुझं समाधान करून घे. किष्किंधावासी म्हणून लिहून टाक त्याच्यावरती. पण मूळ मुद्दा बाजूला न सोडून हे असले काहीतरी वात्रडासारखे प्रश्न करण्यात येतात. पण दुसराही एक समाज खूप चांगला आहे की ज्यामध्ये यांची नावं मला उघड सांगता येणं शक्य नाही, पण अनेक आज सेनेमधले अधिकारी आहेत की हे नवीन जे आता विमान आली आहेत त्याचे पायलट आहेत की जे त्यांच्या पोस्टिंगच्या निमित्ताने किंवा सुट्टीच्या निमित्तानं जर पुण्यामध्ये आले तर ते आग्रहाने येतात. आणि जेव्हा मी आता 40 वर्ष कीर्तन करतो आहे तेव्हा जेव्हा सांगतात की मी 20 वर्षापूर्वी तुमचं कीर्तन ऐकलं, तुम्ही मारुतीबद्दल बोललात, उड्डाणाबद्दल बोललात. मारुतीनं उड्डाण करून रामाचं काम साधलं आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर. तर मला मारुती राहायची अशी भक्ती करता येईल का? म्हणून म्हणलं मी पायलट होणार, मी उड्डाण करणार आणि मी माझ्या रामाचं काम करणार. आणि त्या सिंदूर ऑपरेशनमध्ये ही सगळी माणसं अतिशय उत्तम पायलट, म्हणजे कित्येकाने अनुभव पण सांगितले की महाराज आम्हाला प्रॅक्टिस जेव्हा करायला देतात मला माहिती नाही तुमची प्रॅक्टिस कशी चालते. ते म्हणजे ज्या दिवशी आम्ही टार्गेट करतो त्या दिवशी नाही, आम्ही रोजच त्या स्पीडला विमान उडवत असतो म्हणून त्या दिवशी तर मग करता येतं. बरोबर. आणि त्यासाठी तेवढं फ्युएल रोज सरकार खर्च करत असतं मिलिटरीवर तेवढं फ्लाईंग करायला. पण 350च्या पेक्षा जास्त स्पीडला त्यावेळेला आम्ही विमान उडवत असतो फ्लाय. आणि तेव्हा त्या विमानाच्या गतीमध्ये विमान उलटा आहे का सुलट हे आम्हाला कळत नाही. ते आम्हाला समजायला वेळ लागतो. तर आम्हाला को पायलट सांगतो आपण टोटल उलटे बरं का आत्ता पृथ्वीबरोबर, आणि आपल्याला ते लक्षात येत नाही त्या स्पीडमध्ये. आणि स्पीडमध्ये तुम्हाला बटन कुठे दाबायचे, तुम्ही कुठे बटन दाबल्यावर तुमचा बॉम्ब कुठे पडणार आहे याचे ट्रायल्स असतात आणि अनेक गोष्टी त्याच्या मागच्या. पण या धाडसासाठी आपल्याला आश्चर्य वाटेल की या ऑपरेशनमध्ये मुलांच्या बरोबरीनं मुली होत्या, पायलट होत्या. आणि त्यातल्या बऱ्याच लोकांनी ते सिंदूर ऑपरेशन सगळं यशस्वी झालं, अमुक झालं, कौतुक झालं, सगळ्यांचं झालं. आणि आग्रहाने येऊन सांगितलं की बुवा तुमचं कीर्तन ऐकून आम्हाला ते प्रेरणा मिळाली होती. आम्ही एअरफोर्समध्ये गेलो की आम्ही भूदलामध्ये गेलो आणि कित्येक कीर्तनामध्ये मी त्यांच्या अडचणी पण सांगत असतो की नेव्हीमध्ये राहणाऱ्या माणसाच्या काय काय परीक्षा असतात. ते परीक्षाही आज सामान्य लोकांना माहीत नाही आहेत की माझ्यासाठी हे माणसं नक्की किती कष्ट करतायत. नेव्हीच्या बोटीमधनं कसे ते जवान ट्रॅव्हल करतात ते काही काही चित्रपटात फक्त दाखवतात, पण बाकी लोकांना त्याची जाणीव नसते. हे आव्हान तुम्ही आम्ही घेणार का नाही? आणि हे ऐकून ते काम करणारी मुलं असतात तेव्हा हेही जेव्हा आपल्याला प्रेक्षक श्रोते भेटतात तेव्हा एक खूप छान वाटतं. संत परंपरा किंवा संतांनी इतकं प्रोग्रेसिव्ह आणि प्रॅक्टिकल लिहून ठेवलंय जे आजच्या काळात एनिवे खूप रिलेव्हंट आहे. म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी आम्ही आता ऐकतो तरी सुद्धा अरे त्यांनी वृक्षवल्ली, म्हणजे त्यावेळेला आता एन्व्हायरमेंट खूप महत्त्वाचं वाटायला लागलंय नव्या पिढीला, पण त्या काळात वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे लिहून ठेवलेलं आपल्याला जाणवतं, दिसतं. तर ही जी दृष्टी होती तर त्याबद्दल मला थोडंसं सांगा की संतांची प्रॅक्टिकॅलिटी इतकी कशी काय होती? म्हणजे त्याच्यावर आम्ही खूप मोठा प्रकल्पही केला होता. संत साहित्यातलं जलदर्शन. म्हणजे जेव्हा मला वाटतं माधवराव आडनाव यात लक्षात येते की ज्यांनी नदी जोड प्रकल्पावरती खूप मोठं काम केलं होतं भारताच्या. आणि ते जलतज्ञ म्हणूनच प्रसिद्ध होते. पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून तो प्रकल्प केला होता. आणि एकूणच निसर्गाबद्दल संतांनी काय काय वचनं केली आहेत, वेद उपनिषदांच्या पासून या नद्यांच्या महत्त्वाला कसं महत्त्व दिलं आहे. म्हणजे ठीक आहे, मी हे उदाहरणं अजून 4 सांगू शकेन, पण थोडं वाईट असं आहे, म्हणजे दुःख असं आहे की याचं व्यवहारामध्ये ॲप्लिकंट चांगलं नाही आहे. समथिंग संतांनी खूप छान सांगून ठेवलं आहे, पण इतकंच आहे. आत्ता सद्यस्थितीत नद्यांची अवस्था
भयानक आहे. काही युवक मंडळांचे, काही मित्रमंडळांचे असे खूप प्रयत्न चालू आहेत की ते नद्यांच्या गाळ उपसतात, स्वतःच्या खर्चाने ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतायत. ते पण हे सगळे प्रकल्प 100 नद्यांच्या वर 15-20 माणसं काम करतायत, असं होतंय कुठेतरी. किंवा आता कुंभमेळ्यासाठी सुद्धा आम्ही प्रयागराजला गेलो होतो. कुंभमेळ्यासाठी जाणारी सुद्धा माणसं नदीमध्ये घाण करत होती. प्लॅस्टिकच्या बाटल्या टाकणं, कोका कोला पिऊन ते कॅन्स टाकून देणं, म्हणजे सरकारने सगळी शेजारी व्यवस्था केलेली असताना ते पाण्यात टाकत होते. म्हणजे अर्थात सगळे टाकत होते असं मी आरोप नाही करत आहे, काही जण, पण जोपर्यंत ती आतमध्ये संतांची शिकवण रुजत नाही तोपर्यंत मोठी अवघडच गोष्ट. म्हणजे अगदी तीर्थविठ्ठल क्षेत्र विठ्ठल हे अभंग गाणाऱ्या पंढरपूरला जाणाऱ्या गाड्यांमध्ये सुद्धा सगळ्या सीटच्या आसपास इतकं पचापचा थुंकलेलं असतं की त्या सीटवर बसणं तुम्ही अवघड आहे. आमचे बाबा तर म्हणायचे, म्हणूनच बहुतेक रागवून सरकारने एसटीचा रंग लाल करून टाकला. आता थोका तुला काय टोकायचं ते, किती वेळा आम्ही तरी साफ करत बसू. असं ते विनोदाने म्हणायचे की आपल्या थुंकण्याचा किंवा इतरांना त्रास व्हायला नको, एवढं सुद्धा जर तुम्ही आम्ही पाळणार नाही तर कसं ते तीर्थविठ्ठल करायचं, नक्षत्र विठ्ठल करायचं. एक स्वच्छतेचा आणि एकूण निसर्ग पर्यावरणाचा सुद्धा. आजही आता महामार्ग करण्यासाठी ज्या पद्धतीनं डोंगरांना संपवलं जात आहे किंवा झाडांना संपवलं जात आहे, रिप्लांटेशनचे प्रकार चालू आहेत, पण ते सुद्धा पुन्हा असंच आहे की 1000 झाडं करतात त्यातली 10 रिप्लांटेशन होत आहेत फक्त. झाडांचा समतोल किंवा पर्वतांचा समतोल राखण्यासाठी सरकार दरबारने जे गांभीर्याने केलं पाहिजे ते करतायत का नाही, शंका यावी असं चित्र डोळ्यासमोर आहे. आणि ते निसर्गाची अशी वाकडे तिकडे हानी करत असताना सुद्धा युवक वर्ग म्हणून ज्याला म्हणतात, जो सजग युवक वर्ग आहे, तोही त्याच्याकडे एवढाच दुर्लक्ष करून शांत आहे, हे त्याच्यापेक्षा मोठं आश्चर्य आहे. म्हणजे खरं संतांच्या साहित्याचा प्रसार किंवा हे पर्यावरणाबद्दलची सजगता हा जो विचार असेल तर हजारो महाविद्यालयातल्या युवकांच्या संघटनांनी सरकारच्या या कारवायांवरचा अभ्यास करून त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे की तुम्ही ही काय कशा पद्धतीने डोंगर खाली करताय. म्हणजे शेवटी आमदार खासदारांनी सगळं केल्यानंतर फक्त शोकसभा घेण्यातच आपण आपला नॅशनल अँथम दाखवणार का? जसं की मी मगाशी म्हटलं की इतकं प्रोग्रेसिव्ह लिखाण त्या काळात होत होतं किंवा संतांच्या काळात होत होतं. प्रोग्रेसिव्ह म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिकल होत होतं. त्याचं एक उदाहरण म्हणजे नवसे कन्या पुत्र होती, तो का करणे लागे पती. आता हे म्हणजे आजच्या काळात म्हटलं तर हे इतकं खतरनाक रिलेट होईल, पण त्या काळात सुद्धा हे लिहिलं गेलंय. ह्याच्यावर मला तुमचं भाष्य ऐकायचं की संतांच्या ह्या वाङ्मयाचे हे वैशिष्ट्य आहे की त्यांनी एकाच वेळेला श्रद्धा पण बळकट ठेवली आणि अंधश्रद्धा घालवली. म्हणजे श्रद्धेचा बाजार करून तो कोणी जर चुकीचं शिकवत असेल तर त्याला ठोकून काढला किंवा ते समाजातनं घालवायचा प्रयत्न केला. पण जी श्रद्धा आहे त्याला त्याने बिघडू नाही दिलं. म्हणजे अश्रद्धा समाज नाही केला. कारण एक आणखीन बघण्यासारखी गोष्ट अशी होती की सावतामाळ्यांचा एक अभंग आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आता काही लोकांनी याचा अर्थ काढताना असा काढला की तो जे काम करतोय मळ्याचं तेच त्याचं देव आहे, इट्स हिज गॉड. कांदा मुळा भाजी हीच माझी विठाबाई आहे. पण याचं पुढचं वाक्य असं विचित्र आलं, म्हणजे मग हे चांगलं केलं की दुसऱ्या देवाची गरज नाही. मग तुम्हाला उपासनेची गरज नाही, मग तुम्हाला ध्यानधारणाची गरज नाही, मग तुम्हाला देवळांची गरज नाही, मग तुम्हाला उत्सवाची गरज नाही. म्हणजे एका माध्यमातून तुम्ही हळूहळू कशा कशापासून लोकांना बाजूला करता हे त्या वेड्यांच्या केवळ लक्षात येत नाही. की ज्या सावता माळ्यांनी हा अभंग लिहिलाय त्यांनी विठ्ठल पूजा सोडली आहे का? त्यांनी वारीला जायचं सोडलं आहे का? त्यांनी विठ्ठलाचं नाम घ्यायचं सोडलं आहे का? त्याने संतांच्या समूहात काही काम करायला लागतं ते काम करणं टाळलं आहे का? मी बँकेत नोकरी करतो ना, बस दॅट इज माय गॉड. मग त्या मॅनेजरला गुड मॉर्निंग म्हणायची मला काही गरज नाही,
म्हणजे बाकीच्या कर्मचाऱ्यांना गुड इव्हिनिंग म्हणायची गरज, असं कुठं होत असतं का? पण म्हणजे मी देवाची उपासना जेवढी मनापासून करतो किंवा जेवढी आत्मीयतेनं करतो तसं मी माझं काम केलं पाहिजे, असा त्याचा उलटा अर्थ घ्यायचा होता. काही माणसं देवपूजेमध्ये एवढी रमून जातात की ते आपल्या कामाकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्यासाठी हे, अरे बाबा, तितकंच हे महत्त्वाचं आहे की मंदिर जितकं स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं आहे तितकं तुझं कार्यालय स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे. त्या मूर्तीचं वर्शिप जितकं काटेकोरपणे होणं अपेक्षित आहे तितकं तुझी फायलिंग काटेकोर असणं अपेक्षित आहे. म्हणजे देवाच्या पूजे इतकंच काटेकोरपणे पावित्र्याचा विचार त्या ठिकाणी ठेवून मी माझ्या कामाकडे बघावं, हा त्याचा तात्विक अर्थ जर बाजूला काढला तर आपण सगळ्यांपासूनच लांब नेऊन टाकू. आणि मग पुढे माणसांचं एकदा शेपूट सुरू झालं की कुठपर्यंत ते जातं. आपण आपलं काम चांगलं करतोय ना, आपल्याला बाकी कशाची गरज नाही. गणपती उत्सवात जायची गरज नाही, गोकुळाष्टमीला जायची गरज नाही, आषाढीला जायची गरज, सुरुवातच झाली याची. आता वांदराचं सुद्धा शेपूट तुझ्यापेक्षा लांब आहे म्हणायची वेळ आहे की हा अर्थ होत नाही. म्हणजे मी माझ्या घराच्या दृष्टीनं जरी माझा कामावरती देवा इतका श्रद्धा असली मग माझ्या आईवडिलांची काळजी घ्यायची नाही आहे का? मी माझ्या आसपासच्या परिवारातल्या लोकांची काळजी घ्यायची नाही आहे का? माझ्या उपासनेची काळजी घ्यायची नाही का? मी असे सेविंगचा विचार करायचा नाही का? तेव्हा संतांचा उपदेश प्रॅक्टिकल नक्की आहे, पण तो थोडासा विवेक करून लक्षात घेतला गेला पाहिजे. कामच देव आहे असा याचा अर्थ होत नाही. कामही देवा इतकंच महत्त्वाचं आहे. अशा अर्थाने जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा मग त्याच्यातला समतोल पाळला जातो. जसं राजांचं सुद्धा जीवन तुम्हाला पाहता येईल. उत्तम राज्यकारभार शिवाजीराजांनी केला, पण घरातल्या म्हणून ज्या उपासना असतात की आईला वाकून नमस्कार करणं, आईनं सांगितलेल्या 10 गोष्टीपैकी 4 गोष्टी का होईना त्या परंपरेच्या आहेत, त्या मला ते निश्चितपणापासून करणं. मी राज्य चांगलं करतोय ना, माय वर्क इज माय गॉड, आईला नमस्कार करायची गरज नाही मला, असं होत नाही ना. आणि आईला नमस्कारच कशाला केला पाहिजे? मी मनातल्या मनात त्याच्याबद्दल आदर ठेवतोय ना. काही प्रोटोकॉल आहेत ना, ते तशी पाळली गेली पाहिजेत ना. तेव्हा एका बाजूला जगदीश्वराची पूजा ही उपासना न सोडता उत्तम राज्यकारभार, म्हणजे उपासनेमध्ये कसं असतंय, उपासना ही मी मोठं होण्यासाठी आहे आणि भक्ती हे मी इतरांना मोठं करण्यासाठी केलेली गोष्ट. ती उपासना मी लोकांसाठी वापरणार आहे. दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत. दासबोधामध्ये ना मूर्खांची लक्षण आहेत आणि मला ही कॉन्सेप्टच फार इंटरेस्टिंग वाटली. मला ती समजून घ्यायची तुमच्या. तेच मूर्खांची आहेत, पढत मूर्खांची आहेत. आणि पढत मूर्ख म्हणजे शिकले सवरलेले मूर्ख. मूर्खामध्ये कसं आहे की मग तो शिकला तरी नाहीये काही. म्हणजे किती सूक्ष्म निरीक्षण असेल त्यासाठी केलेलं की औषध न घे असो न व्यथा. व्यथा आहे आणि औषध, त्याला मूर्ख समजलंय. मी काय औषध वगैरे घेत नाही, तू काही शहाणा नाही आहेस, तुला व्यथा आहे, तू योग्य औषध त्याचं केलं पाहिजे. औषध न घे असो न व्यथा. समर्थावरी हंता म्हणजे या मोठ्या लोकांवर मी आहे असं सारखं मी समजत बसणं. हे मुख्यमंत्री काय, मी सांगतो त्यांना, अरे तू तू काय सांगतो त्यांना बाळा, तुला ओळखतात तरी ते का? हे पोपटराव साहेब आमच्या काय घरचे अगदी. व्यवहार तसा नसतो महाराज. उगाच लोकांवर इम्प्रेशन काढण्यासाठी मी पंतप्रधानाशी बोलू का? आणि त्याच्यात तो भयंकर मोठे पण म्हणतो. समर्थावरी अहंता किंवा समर्थ तेही म्हणतात, सांगे वडिलांची कीर्ती आणि स्वदेशी भोगी विपत्ती. आपल्या देशात राहून शत्रूकडून मेल्या जोडे खातोयस आणि कीर्ती सांगतो काय आमचे बाबा होते. एक शब्द दुसऱ्याचा ऐकून तू काय करतोय नालाय का? नुसतं सांगे वडिलांची कीर्ती काय उपयोगाची आहे?
महाराजांनी आमच्या असं केलं, महाराजांनी तसं केलं, काय महाराजांची तब्येत होती, तू एकदा आरशासमोर बोलून सांग तुझी तब्येत काय सांगते, महाराजांची तब्येत आहे काय. लोक काय करतात, अर्धच वाक्य घेतात, सांगे वडिलांची कीर्ती तो एका मूर्ख. कीर्ती सांगण्याला मूर्ख नाही म्हटलेलं, ज्याला ही वडिलांची कीर्ती माहिती आहे आणि तरी सुद्धा तो विपत्ती भोगतो येडा, म्हणजे त्या वडिलांच्या शिकवणुकीतून जो स्वतः शिकला नाही आणि तो दुसऱ्याला ऐकवतोय. म्हणजे इतक्या गंभीर लेव्हलपासून डोई खाजवी दो हाते तो एक मूर्ख. आपल्या डोळ्यासमोर चित्रच उभं राहतं, खाजव असं हे असं असं काय मूर्ख माणूस आहे, असं खाजवतात का डोकं 4 लोकांमध्ये बसून. उंची जाऊन वस्त्र नेसे, कपडे बदलायचे असेल तर खाली बदल, गच्चीवर जाऊन कुठं कपडे बदलते वेळपटायचा. उंची जाऊन वस्त्र ने, किती छोट्या 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 गोष्टी. आणि पढत मूर्खामध्ये त्यांनी कसं केलं आहे, शिकलेलं आहे आणि त्या शिक्षणाचा जो चुकीचा उपयोग करून लोकांना भ्रमवायचा प्रयत्न करतो की ह्याच्यावर काही विश्वास ठेवायचा अर्थ नाही, याच्यावर काही अर्थ नाही, ह्याला काही अर्थ नाही. म्हणजे शाळेतनं पासआउट व्हायचं आणि समजूनच राहायचं. शाळेमध्ये काही शिक्षण होतच असं नाही. मग तू गलड कशाला करतो शाळेमध्ये, मग यायचं होतं दुसरी तास शाळेतनं बाहेर. तर अप्रमेय म्हणजे ज्याने समाजाचं नुकसान होईल अशा गोष्टीचा सारखा पाठपुरावा करत बसणं, याला एक पढत मूर्खाचं लक्षण सांगितलेलं आहे. असो, समर्थांचे मूर्ख, पढत मूर्ख या सगळ्याबरोबरच उत्तम पुरुष लक्षण किंवा सद्गुरू लक्षण, शिष्य लक्षण, हे सुद्धा काही काही समाज खरंच सगळ्या समाजाने बघावेत असे आहेत. याचं कारण असं, पूर्वसुरींचंच त्यांनी केलं आहे. म्हणजे सगळ्याच संतांनी सांगितले. तसं अलीकडं जे होतं ना, की कोणाची तरी फेसबुकवर जाहिरात वाचून त्याला सद्गुरू करून माणसं धावत सुटतात आणि मग नंतरच्या काळात काही वेळेला त्यांची फसवणूक झालेली आपल्याला लक्षात येते. तर समोरच्या माणसाला मी गुरु करण्याआधी त्याला गुरु कसा समजावा याची काही लक्षणं जी दिली आहेत ती मी अभ्यासत नाही संतांची. ती जर खरंच हे सद्गुरू लक्षण हे जर त्यांनी अभ्यासलं तर अशा माणसाची फसवणूक होण्याची शक्यता खूप कमी आहे. मग तो म्हणेल एवढ्या लक्षणांनी तर मला आत्ता नाही माणूस मिळत ना, पूर्वी होऊन गेलेल्या कुठल्या तरी मोठ्या परंपरेला मी फॉलो केलं तरी सुद्धा मला ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत, माझी फसवणूक का होईल बरं. असा थोडासा विचार त्याच्यात खूप मांडायला पाहिजे. म्हणजे समर्थांनी किती छोटी गोष्ट सांगितली पहा. अलीकडं खूपशा ठिकाणी तुम्ही फार कष्ट न घेता हे तुम्हाला मिळेल की ते लोकांना कधी ग्रेट वाटतं सगळ्याच गोष्टीत. म्हणजे तुम्ही फार कष्ट नाही घेतले तरी तुम्हाला ही पदवी मिळणार आहे म्हणून ह्या कोर्स करा, म्हणजे कोर्सचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही फार कष्ट न घेता तुम्हाला एवढं इन्कम मिळणार आहे, तुम्ही या पॅकेजकडे या, समथिंग. आणि याच्या उलट समर्थ त्या ठिकाणी सांगतात, मला कष्ट न करता जो देईल अशा माणसाकडे जाऊच नका, तो गुरु नाही आहे, तो तुम्हाला दुर्बळ करायला बसलाय, तो तुम्हाला दुर्बळ करायला बसलाय. म्हणून त्याने सांगितलं, शिष्यास न लाविती साधन, म्हणजे जो शिष्याला वेळापत्रक करून देत नाही की या वेळापत्रकाप्रमाणे तू वागला पाहिजेस तरच तुला मिळणार आहे, मी तुझा गुरु आहे म्हणून तुला फुकटचं काही मिळणार नाही, मी तुझा गुरु आहे ना, तू कशाला काळजी करतो, समजून चाल हे काही होत नाही, पहिलं तिथनं. शिष्यास न लावती साधन ना शिकविती इंद्रिय दमन, की स्वतःच्या वृत्तीवर कसा विजय मिळवला पाहिजे हे जो गुरु शिकवत नाही, की तू साधना करणार आहेस ना, साधनेच्या काळात हे गोष्टी मोह पडतात, ह्याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे, सजग राहिलं. असं कोणी या जगात डॉक्टर आहे का की असं सांगेल तू काही खा तुझा खोकला बरा करतो का नाही बघ, असं नाही होत. जसं खोकल्याचं औषध देणारा माणूस पहिलं पथ्य सांगतो, आणि जर पथ्यच नाही सांगत म्हणून डॉक्टर प्रसिद्ध होतो, त्या डॉक्टरकडे जाल काय शहाण्या माणसाने, काहीच पथ्य सांगत नाही ते म्हणतात बिंदास तू आईस्क्रीम खा, अमुक खा, दुसऱ्या दिवशी खोकला बंद. असं नसते हो महाराज. याचा अर्थ तो काहीतरी चुकीचं औषध तुला देतोय की ज्यावेळी तुला खोकला जाणवत नाही,
पण तो गेलेला नाही आहे. तू पथ्य नाही पाळलास तुला तर आरोग्य मिळेल असं या जगात आरोग्य नावाची वस्तू मिळत नाही. हे जो कडकपणे सांगत नाही तो कसला गुरु? समर्थ म्हणायचे, शिष्यास न लावती साधन, ना शिकविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी टाकावे. 1 पैशाला असे 3 गुरु जरी मिळणार असतील, जर जो स्वतःला एक निश्चितपणे वेळापत्रक लावून साधना देत नाही किंवा इंद्रिय विजय शिकवत नाही, तो गुरु घेऊ नये. तेव्हा प्रचंड म्हणजे समर्थ वाङ्मय हे अतिप्रचंड विचार करण्यासारखं. किंवा काही लोकांचा हाही समर्थांबद्दल गैरसमज होता की संतांबद्दलचाच, की ते राग सोडायला सांगतात. रागवायचंच नाही मग आयुष्य कसं होणार? सगळे आमचा अपमान करतील. रागवायचंच नाही असं कसं असेल? आपण अर्धवट वाचतो. समर्थांनी त्यांच्या वाङ्मयात लिहिताना लिहिलंय, नको रे मना क्रोध हा खेदकारी. क्रोध नको नाही म्हटलं, खेदकारी फक्त नको. याचा अर्थ तसा घ्यायचा की मी 10वीत नापास झालो आणि मी सगळी पुस्तकं फाडून टाकली, हा क्रोधाचाच आविष्कार. आणि मी नापास झाल्यावर एवढा रागवलो की मी परत एवढा अभ्यास केला की 10वीत पाहिला आलो, हा हे रागाचाच आविष्कार. रागवणं आवश्यकच आहे, फक्त आविष्कार पुस्तक फाडण्याचा घ्यायचा का पहिला येण्याचा घ्यायचा, एवढाच मुद्दा झाला. म्हणून नको रे मना क्रोध हा खेदकारी क्रोध नको, पण हितकारी माणसाने रागवलं पाहिजे आणि त्या रागातून प्रगती साधली पाहिजे. हा जर मुद्दा घेतला तर आजही तरुणाईच्या दृष्टीनं मला राग येणं चूक नाही, पण माझ्या रागाला मी कोणतं वळण देऊ? त्या हितकारी वळणाकडे जर आपण गेलो तर पुन्हा समर्थ समाजाची उभारणी व्हायला फार वेळ लागणार नाही. मूर्खलक्षणं तर काय करमणूक प्रधानच आहे. म्हणजे असं वाटायला लागतं की समर्थांना माझी कशी काय ओळख आहे. आणि समर्थ अभ्यासक ह्याच्याही पुढे सांगतात की सगळे समाजातले मूर्ख हे समर्थांवर भयंकर रागवलेले आहेत. का रागवलेत? का त्यांनी लक्षणं सांगितल्यामुळे मूर्ख कोणी समाजाला कळायला लागले आणि हे उघडकीला आले म्हणून ते मूर्ख. पण असं मुद्दा काही असे नका. पण हे काही समाज, दासबोधातले सगळे समाज कळतील असं नाही. काही अध्यात्माच्या खूप वरिष्ठ पातळीवर आहेत, ते आपल्याला लक्षात येत नाही. पण त्यातलं सामान्य, मी समजा दुसरीत आहे, ह्या पुस्तकालयातली जी दुसरीची पुस्तकं आहेत, जी अध्याय तेवढं वाचून मी 5वीमध्ये जाण्याचा प्रयत्न करावा. हे जरी केलं तरी खूपशा काही गोष्टी आहेत. म्हणजे इतर आपण रॅपिड रिडिंग करतो तसं हे संत साहित्याचं सुद्धा ह्या तऱ्हेनं जर रॅपिड रिडिंग झालं तर घरामध्ये मजा येईल. पूर्ण फॅमिलीनी बसून केलं पाहिजे ते. एकट्याने केलं तरी चालेल, पण मला म्हणत असं की एकट्याने करा मग शेअर करावं. जेवणाच्या टेबलवर एकमेकांना शेअर करा. मी आज ज्ञानेश्वरीतलं हे वाचलं किंवा ह्याने जनाबाईच्या गोष्टीतलं हे वाचलं, तर त्या अभंगात काय गंमत होती आणि मग तू वाचलंस त्याच्यामध्ये काय गंमत होती, मी ह्याच्यात काय मजा येईल की आपण ह्यांच्या चरित्रावरती किंवा यांच्या चिंतनावर चिंतन करतोय. एखाद्या वेळेला ठीक आहे आपल्याला अयोग्य वाटेल, हे बरोबर नाही वाटत मला, ठीक आहे, याच्यापेक्षा असं असेल तर छान होईल, याच्यापेक्षा हे असेल तर छान होईल. तर काय गोड असेल ती फॅमिली आपण कल्पना. आणि अर्थात याचा अर्थ असा नव्हे की दुसऱ्या गोष्टीवर चिंतन होऊ नये. अनेक कलांवरही चिंतन व्हावं. चित्रकलेवरती बोला, संगीतावरती बोला, तुम्ही ऐकलेल्या कार्यक्रमावरती बोला, किंवा तुम्ही वाचलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांवरती, ऐकलेल्या वेगवेगळ्या पॉडकास्टवरती, या पॉडकास्टवर हे झालं, त्या पॉडकास्टवर हे झालं. पण दुर्दैवाने कसं होतंय, मला असं उगाच शेअरिंग होत नाही आहे. जो तो त्याचा पॉडकास्ट ऐकत बसतोय. केलं शेअर तर तो फ्रेंड सर्कलशी काय वेळेला पटकन शेअर करतो, पण तो फॅमिलीशी शेअर करतोच असं नाही. त्यामुळे ही काही वेळेला फॅमिली आणि मुलांमध्ये मला वाटतं ती गॅप जी जनरेशन गॅप आपण म्हणतो ते ठीक आहे ना. काही काय मी हे पॉडकास्ट आता ऐकलं, ह्याच्यामध्ये असं होतं, हे मी ह्याच्या आई बाबा काका काकू आजी आजोबांपर्यंत पोचवणं, आणि त्यांनी सुद्धा काय पॉडकास्ट ऐकलं हे आमच्यापर्यंत पोचवणं, या गोष्टी होणं खूप मजेशीर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणा तो संकर्षणच्या ह्याच्यामध्ये होतं मला वाटतं ते म्हणजे आम्ही आजूबाजूला विचारायचो की तुम्हाला आज फिरायला जायचं आहे, सांगायची त्यावेळेला ताकद नव्हती कोणाला कोणाशी. तर
तर काहीतरी कारण काढून बायकोला बाहेर पडलं पाहिजे, म्हणजे मग ह्याने फिरायला जाते. आता तुझ्याबरोबर मला फिरायला जायचं आहे, हे तुम्ही कसं काय सांगता? हे एखाद्या नातवाने आजी आजोबांना विचारणं, ते हे कसं काय जमवायचं? लोकांसमोर सांगता ते यायचं नाही. आणि त्याला त्यांनी उत्तर फार दिलं, छान दिलं. ऑफिसात नाही येताना हे गजरा घेऊन आले की आजीला कळायचं काय कळायचं. किती म्हणजे गोड आहे. म्हणजे मग ते काहीतरी कारण सांगायचे त्याच्यामध्ये. तर ओके, हा एक छान एकमेकांच्या मोकळेपणा असणं खूप गोड वाटलं त्याच्यामध्ये. किंवा हा संवाद कुठेतरी कमी. अनेक चित्रपटांमधनं हा प्रयत्न चालू आहे की खूप छान संवाद करण्याचा. ते मला वाटतं एक हिचंच पिक्चर आहे की तिचं पहिलं लग्न मोडतं, ती खूप अपसेट होते आणि मग त्याची आई तिला येऊन सांगते, या माझी पण अगं 3 मोडली होती, ह्या तुझा बाप आहे, हा 4था नवरा म्हणून त्याची मी आणि कुठं वाईट झालं, म्हणजे खूप छान फॅमिली झाली, समथिंग अँड समथिंग. पण अशा तऱ्हेनं संत साहित्याचा सुद्धा हा जो व्यासंग झाला की कबीर याबद्दल काय बोलतात, मग त्याच्याबद्दल तू समर्थांचं काय वाचलंस, तू यांचं काय वाचलंस. म्हणजे खरं संत साहित्य असं थोडंसं वाचलं तर इतर साहित्याच्या बरोबरीनं करमणूक व्हायची शक्यता असते. बरं, करमणुकीसाठी वाचावं, पण करमणूक होते, म्हणजे असं नाही होत की ते बोरिंग व्हायला लागतं. की काही अभंग असे छान आहेत. तुकारामांचा अभंग आहे, व्याघ्रे उपदेशीला कोल्हा म्हणे सुखे खाऊ द्यावे मला. तर कल्पना अशी केली की एका अरण्यात वाघाने कोल्ह्याला उपदेश केला की मिस्टर कोल्हे, तुम्हाला मी सांगू का काय, आज एक महापर्वणी आहे. तो कोल्हे म्हणतात, मग म्हणजे काय आहे? या महापर्वणीच्या दिवशी ज्याला मृत्यू येईल ना त्याला दिव्य लोक प्राप्त होणार आहे. ते काय, तो वाघ असतो म्हातारा, त्याला ह्याला खायचा असतो. तो आता झटापट करण्यात अर्थ आहे, हा मरायला तयार आपण होऊन होते. आणि फार महापर्वणी आहे या सगळ्या गोष्टीला, तू लक्षात घे, अशी महापर्वणी आपण साधली पाहिजे, असं तो त्याला उपदेश करतो. आणि हे ऐकल्यावर कोल्हा त्याला असं सांगतो की महाराज, कसं आहे की एक समाजशास्त्राचा नियम आहे की अशा काही चांगल्या गोष्टी जर असतील ना तर त्या आपण राजाला अर्पण केल्या पाहिजेत. या दृष्टीनं या पर्वणीचा लाभ तुम्हीच घ्या, असं मी तुम्हाला उपदेश करतो. शेवटी माझी तब्येत काय हो, एवढा मरत म्हणण्यासारखा बारीक नाही, जास्तीत जास्त तुमची एकट्याची भूक भागेल. या पर्वणीला मी मेलो तर तुम्ही जर मेलात वाघ महाराज तर माझं अख्खं कुटुंब, माझी 8 दिवसाची बेगमी होईल. मग किती पुण्य मिळेल. ऐकल्यावर वाघ उठून निघून जातो. त्याच्या लक्षात येतं की याला काय करायचं. आणि तुकाराम महाराजांनी या गाथेत इतका सुंदर उपदेश केला आहे की असं ठकाशी ठक तुम्ही लक्षात घेऊन वागलं पाहिजे. बोळसटाचं वागून त्याने मला फसवलं रडण्यात काही अर्थ नाही. म्हणजे एका बाजूला भक्ती संप्रदाय स्वच्छ चारित्र्य हे दाखवत असताना या चारित्र्याने मी जगतो आहे आणि तरी माझ्या जीवनाला त्रास द्यायला कोणी असे असेल तर ठीक आहे, अगदी काय उठून तुझ्या नाकावर ठोशी मारायची गरज नाही, पण त्याला त्याच्या भाषेत, महाराज तुम्ही काय म्हणते ते मला सगळं कळत आहे, तेव्हा तुम्ही हा सगळा उपकार स्वतःवर करा, मला काही त्रास देऊ नका. अशा रीतीनं ठकविद्या समजवणं आणि ती परतावणं हेही आवश्यक आहे. म्हणजे अशीच अभंगांची गंमतशीर सगळ्या गोष्टी जर समजल्या बरोबर तर मागच्या पिढीतली माणसं अशीच काही भोळेपणामुळे फसली येत नाही असं नाही, पण ह्या संवादामुळे नवीन पिढी तरी किमान या भोळेपणात फसण्यात वाचू शकेल आणि अधिक फॅमिली लाईफ चांगलं होईल असं नाही वाटत. इतकं गोड, म्हणजे तुमच्या आयुष्याची व्याख्या इतकी गोड आहे की ऐकतच राहावं आणि इतकं छान वाटतंय. पण जाता जाता एक प्रश्न विचारीन की इतकं गोड आयुष्य जगत असताना ही जी आता युद्धजन्य परिस्थिती झाली आहे त्याचा किती त्रास होतो मनाला? यातना तर खूप होतात, कारण त्यातला मूलभूत विचार आपण करतो म्हणून आपल्याला यातना होतात. मूलभूत विचार याच्यामध्ये इराणच्या नागरिकांचं काय होईल, इस्रायलच्या नागरिकांचं काय होईल, अमेरिकेच्या नागरिकांचं काय होईल, हा मुद्दा आत्ता महत्त्वाचा नाही आहे. याच्यापेक्षा एक मूलभूत मुद्दा आपल्याला खूप त्रास देणार आहे. मी सांगितलं तुम्हालाही अस्वस्थ व्हाल तुम्ही. या जमिनीचं काय होणार आहे ज्याच्यावर आपण उभी आहोत.
कल्पना करा ना, आज अमेरिकेचं म्हणणं असं आहे की मी इथे एक असं अस्त्र टाकतो की या जमिनीच्या खाली 4-5 मजली तळघरं खोदली आहेत आणि तिथे अण्वस्त्र लपवली आहेत. तर माझं अस्त्र ते काय 10 मजली खाली जाईल आणि त्या अण्वस्त्राचा स्फोट करेल. समथिंग अण्वस्त्राचा स्फोट जमिनीच्या खाली केल्यावर काय होतं हे त्या पोखरणावरती याच्यावर पिक्चर निघालाच होता. आपण कल्पना करता की जमिनीला काय हादरे बसतात किंवा जमीन आतल्या बाजूनं किती प्रचंड ठिसूळ ढसमळसोडी होत आहेत. हा एका अण्वस्त्र चाचणीचा प्रयोग आपण पाहिला. ते असं म्हणतायत की इराणकडे 100च्याही वरती अण्वस्त्र आहेत आणि ते खाली जाऊन ती 100 अण्वस्त्र संपवणार आहे. इराण म्हणतो मग अशी 1000 अण्वस्त्र अमेरिका नावाच्या भूखंडाच्या त्यांच्या तळघरामध्ये आहेत, ती जाऊन मला नष्ट करायची आहेत. त्यांचे काय राजकीय अजेंडे असतील ते असोत, पण सामान्य माणसाच्या दृष्टीने हे 100 बॉम्ब जमिनीखाली फुटणं याचा भूमिगत परिणाम भारतात होत नाही. ते काही इथलीच फक्त जमीन थोडी ढिसूळ होणार आहे. या पृथ्वीवरती 70% पाणी आहे, 63% आपली कशी बशी जमीन आहे. जमीन नावाची वस्तूच जर मोडली सगळ्या बाजूनं, लाईफ काय आहे आपल्याकडे आत्ता. अमेरिका नावाचा भूखंड इकडे दिसतो, इकडे मेक्सिको आहे, अमुक आहे, पण ही 1000 आतली जर अण्वस्त्र धडाधड फुटली गेली. एक अण्वस्त्र जपानच्या डोक्यावर फुटलं तर जपानला परत सावरून आयुष्य उभं करायला 50-100 वर्षे गेली. एका अण्वस्त्राची किंमत 100 वर्षे जपानने चुकवली. 1000 अण्वस्त्राची किंमत जग कसं चुकवणार आहे, किती वर्षांनी चुकवणार. अख्ख्या अमेरिकेच्या भागातली किंवा अख्ख्या आखाती देशातली अख्ख्या आशिया शेतीच जर नष्ट झाली तर काय करणार आपण. सगळ्या पाण्यात प्रदूषण आल्यावर पुढे समजा तेलाच्यासाठी समजा उद्ध्वस्त झाले, त्यातलं जे काही पॉयझनिंग असं सगळीकडे समजा पसरलं, समुद्रात पसरलं. समुद्रात एवढ्या प्रचंड प्रमाणावर मेलेले मासे सगळे जमिनीवर येऊन पडायला लागले. पुढे काय वेळेला खच वाईट असं वाटतं की ह्या सगळ्या राजकीय नेत्यांना आपल्या ह्या सगळ्या घडामोडीत आपल्या नातवंडांवरही प्रेम करायला विसरले का. हे बोललं काय की हे सगळं केल्यामुळे अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षाचा नातू सुद्धा प्रदूषणानेच मरणार आहे आणि इराणचीही नातवंड पंतवंड प्रदूषणानेच मरणार आहेत. माझ्या नातवांच्या आयुष्यामध्ये हे प्रदूषण येऊ नये यासाठी मी काहीतरी सामंजस्याने एकमेकांशी करून जाऊ दे, आपण आर्थिक व्यवहार व्यवस्थित रुटीन, हा विचार का नाही यांच्या मनात येऊ शकत. अवघड वाटतं. पण पुन्हा एकदा आपणही सगळ्यांनी गंभीरपणे या सगळ्याचा विचार करू आणि अभ्यास करू. नुसता विचार करत बसून काय करणार, झोपा उडतील. की पृथ्वीचा स्तर अशा तऱ्हेने जर डळमळीत झाला तर हा दुरुस्त करण्यासाठी उद्या आपल्याला काय करावं लागेल, इराणची काय करावं लागेल यापेक्षा तिथे एवढा मोठा भूकंप किंवा एवढे मोठे धक्के बसायला लागल्यानंतर, समुद्रात असं झाल्यानंतर याचा भूमीच्या तज्ज्ञांनी, जलतज्ज्ञांनी, या मुलांनी सगळ्यांनी आपण विचार करून उद्या आपण कुठे बिल्डिंग बांधणार आहोत. या युद्धाचे पडसाद फक्त गॅसपुरते नाही मर्यादित राहणार. अजून एक 10 अण्वस्त्र जर फुटली, समुद्र काय प्रमाणावर खवळेल. आता तो इराणचा खवळेल नव्हे, तो भारताचाही खवळेल. समुद्र आहे, तोच अमेरिकेचाही खवळेल. पुढे काय होईल, एक फार मोठी समस्या अस्वस्थ करते आहे. म्हणजे आम्ही आपल्या परीनं अनेकांना मी प्रवृत्त करतोय यासाठी की तुम्ही खरंच खूप अभ्यास करा, जमिनीचा मुळात अभ्यास करा, पाण्याचा अभ्यास करा, याच्यामध्ये या स्फोटांचे काय परिणाम होणार आहेत आणि याच्यात उद्या जगायचं आपण कसं, याचं काहीतरी सोल्युशन आत्तापासून विचारात घेतलं पाहिजे. कारण हे युद्ध थांबण्याच्या रस्त्याने दिसत नाही आहे. आत्ता थांबल्यासारखं दिसलं तरी वृत्ती थांबणं आहे. आणि पुन्हा वृत्ती आपली मूळच आहे ना, सगळ्यावर माझी सत्ता पाहिजे ही वृत्ती आहे. सगळे एकमेकाचे मित्र पाहिजे ती वृत्तीच येत नाही आहे. सगळे म्हणजे गुलाम पाहिजेत, सगळ्यांचे अधिकार मला पाहिजेत. कशासाठी. पण अर्थात हे आपण बोलून काय म्हणजे ते
कशासाठी हे त्यांना कळत नाही, ते ह्यांना कळत नाही. असे सत्तेच्या पैशाच्या अभिलाषा इतक्या भयानक आहेत की ज्यामध्ये मी माझ्या कल्पनाच करत नाही की माझा पणतू जेव्हा या पृथ्वीवर असेल तेव्हा मी त्याला काय पर्यावरण देणार आहे. आणि भले या सगळ्या युद्धामध्ये हा जिंकला तो जिंकला किंवा मी ह्याला हरवला मी त्याला हरवला, याच्यामध्ये एवढा पैसा गेला एवढा पैसा शिल्लक राहिला, या सगळ्या पैशाचे मी मालक झालो. पण पृथ्वीवर पिकणंच बंद झाल्यानंतर ह्या पैशाला घेऊन करायचं काय? काय नोटा कातरून खाणार? फळं याची बंद झाली तर उद्या काय करशील? तेव्हा खरंच या प्रदूषणाचा, एका अण्वस्त्राच्या प्रदूषणाचा जपानवरचा परिणाम आपल्या डोळ्यासमोर दिसत असताना आपण 100 अण्वस्त्र फोडण्याची भाषा करतोय. आणि ती अण्वस्त्र जमिनीतल्या जमिनीत कशी, बरं ती पाण्यात विरघळणार नाही आहेत, ती स्फोट करणार आहेत त्याच्यासाठी. मग यासाठी मग इराण अख्खा उद्ध्वस्त झाला तरी चालेल ते म्हणणार, इराक उद्ध्वस्त झाला तर, अरे पण इराण आणि इराक म्हणजे आशिया खंड उद्ध्वस्त झाला तर सामुद्रिक एक खंड हल्ल्यानंतर त्याचा खंडाचा सामुद्रिक भाग दुसरा खंडाला त्रास नाही होत. समथिंग अँड समथिंग. म्हणजे नासाच्या दृष्टीनं, अमेरिकेच्या दृष्टीने सगळे विज्ञानामध्ये एवढे श्रेष्ठ माणसं आहेत, असतील, असणारच आहेत, याचा वादच नाही. पण सत्तेच्या महत्वाकांक्षेमध्ये त्यांना हे का होत नाही? किंवा असंही काही वेळेला वाटतं की थोडं संत साहित्याला हाताशी धरून आपण हे सगळ्यांनी तीव्रपणे अभ्यासही करावा आणि थोडी एक प्रार्थना उपासनाही आपली वाढवावी की यांना लवकरात लवकर सद्बुद्धी प्राप्त होवं. मी तेच म्हणत होते, विठ्ठल डोलावा आता. विठ्ठल डोलावा. खरंच काही वेळेला असं वाटतं की हे सगळे संतच यांचे राष्ट्राध्यक्ष झाले असते तर काय मजा आली असते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नामदेव महाराज बसलेले आहेत मस्तपैकी, इकडे इस्रायलला सावतामाळे आहेत, आणि मग अमेरिका हे म्हणतात अरे माझ्याकडे लेखा 600 किलो काय टन तांदूळ जास्त आहे राव, कोणाकडे नाही रे आता, आफ्रिकेकडे झालेलं नाही का, दादे घेऊन जा, काही तर मरायला काय करायचं आहे काय. पण अशा कथा आम्ही ऐकतो की बाजारभाव उतरू नये म्हणून जहाजं भरून धान्य समुद्रात न्यायचं, ते बुडवून टाकायचं, पण लोकांना न्यायचं नाही. सत्ता अभिलाषा. काही काळ असा होता की लोक म्हणले हा काय ऊस आलाय, काय ऊस आलाय, साखर आता 5 रुपयावर येईल बघा, नंतर परत ती आहे त्याच किमतीवर राहिली. काय झालं, कसलं काय झालं म्हणले. सत्तेची अभिलाष एवढी महत्त्वाची आहे. अनेक चांगले ऊसाचे म्हणले जाळून टाकलेत म्हणले लोकांनी. जळून मेलं चालेल, तोंडाने लावू देस. म्हणजे हा कुठेतरी सत्तेचा, संपत्तीचा, अधिकाराचा अभिलाष व्यापक पातळीवर. कॉलेजातलं रॅगिंग याच्या मागचं मूलभूत कारण काय? सत्तेचा अधिकार. आणि माझ्याकडे सत्ता पाहिजे आणि त्या सत्तेसाठी मी सगळ्यांना छळलं पाहिजे. तेव्हा हे कुठेतरी मनोवृत्ती बदलण्यासाठी एका बाजूला आपले प्रयत्न, एका बाजूला अभ्यास, एका बाजूला प्रार्थना आणि एका बाजूला उपासना, सगळ्या गोष्टी केल्या तर होईल. थोडं गंभीरपणे आपण सगळेच जण त्याचा वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा थोडा विचार करूया. मानसवैज्ञानिक दृष्टीनं नंतरच्या काळात होईल. खूप 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 धन्यवाद सर. काय झालं म्हणजे आता संपावं लागतंय म्हणून वेळेच्या अभावी, पण हे असं चालवतच राहावं अशीच. मी जसं की सुरुवातीलाच म्हटलं की तुमची वाणीच इतकी मधुर आहे. आपण जरी थांबलो तरी मी माझी सूचना जी केली ती तुम्ही लक्षात घ्या. कीर्तनाला आणखीन छान मॉडिफाईड करण्यासाठी तुमच्याकडून मला सूचना आल्या तर मी माझी इच्छा करतो मी तुमच्याकडनं शिकावं. आणि नक्की मी माझ्या मुलाला असं विचारू शकता की अनेक गोष्टी मी त्यांना विचारतो की असं मी माझ्या कीर्तनात करू का, की आज हा पत्नीशी मी वार्तालाप करतो की आज आता करंट टॉपिक काय आहे, किंवा आता मला ह्या पुढच्या 4 दिवसात प्रोग्राम करत मी या करंट टॉपिकचं कोणतं रूप या ठिकाणी मांडू. कारण मी एवढा विचार, मग ते सांगतात तुम्ही हा मुद्दा मांडा पण त्यातले हे तपशील घेऊ नका, का तर ते कॉन्ट्रोवर्सी निर्माण करणे. हा तपशील घेऊ नका पण हा मुद्दा घ्या, पण आता हा महत्त्वाचा आहे. तेव्हा अशा सगळ्यांशीच चर्चा करून मी हे करत असतो. या निमित्तानं आणखीन एक व्यापक वर्गाशी मला बोलता आलं तर मी निश्चित तुमच्याकडनं शिकायची इच्छा करेन. आणि आपण सगळेच मिळून या संतांच्या साहित्याचा आधार घेऊन अधिकाधिक प्रबोधित आणि चांगली मानवता जपणारे शासकीय अधिकारी तयार करू. आणि ज्यायोगे हे वरिष्ठ पातळीवरनं सगळ्या जागतिक पोल्युशन होत आहे, त्या सत्तेच्याच केंद्रामध्ये आपली सगळी छान मनाची त्याची मुलं जर गेली
तर ॲटोमॅटिकली ते सगळे एकमेकांचे मित्र असतील. बरोबर. इलेक्ट्रिसिटी बोर्डाचा मेंबर आणि जिल्हा परिषदेचा महापौर एकमेकांचे मित्र असताना हे सगळे मित्र एकत्र म्हणून जे शहराचे विकास होते ते हे सत्ताधीश झाल्यावर एकमेकांच्या पक्षाचे प्रतिस्पर्धी विरोधक असताना ती मजा नाही येणार. नाही येणार. की तो ह्याच्यावर कुरघोडी करायचं बघेल, तो याच्याशी ईर्ष्या करायला बघेल. याच्यापेक्षा जाऊ दे, तू हे कर तू हे कर, याच्यापेक्षा छान आपण दोघं एकत्र म्हणून नंतर करू. अशा काहीतरी विधायक कामामध्ये आनंद, असं एक गोड अध्यात्म पुन्हा एकदा आत्म्याकडे येऊन असं एक आध्यात्मिक खूप छान परिवर्तन या विश्वामध्ये व्हावं. प्रयत्न करूया. प्रयत्नाला काही प्रमाणात का होईना यश नक्की मिळत राहतं. अगदी खरं. थँक्यू सो मच तुम्ही सर इथे आलात आणि आम्हाला खूप वेगळ्या अनुभवातून, म्हणजे आम्हाला गेस्ट तर खूप येत असतात, पण हा जो अनुभव होता, जे तुमचं 40 वर्षाचं काम आहे तेच आज बोलतंय आणि आमच्याशी संवाद, म्हणजे मला तुमच्याशी संवाद साधण्याची ही संधी मिळाली, त्याबद्दल मलाच खूप आनंद वाटतोय. थँक्यू सो मच.